राजेंद्र तुकाराम थळे 504 रुपये। नवजुन युवक क्रीडा मंडळ बेजारी त्यांचे सतत आभारी आहे। ग्राउंड क्रमांक 3 वर यापुढे होणारा सामना वीर बजरंग शहापूर भैरवनाथ शहाबाज। आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार वीर बजरंग शहापूर भैरवनाथ शहाबाज। ज्या संघांना पुकार दिलेला आहे त्याने ताबडतोब चला। अतिशय सुंदर भोजन व्यवस्था केलेली आहे। ज्याला ज्याला भूक लागली त्याने ताबडतोब भोजन व्यवस्था आहे तिकडे वाटचाल करते, भोजन कक्षाकडे यायचं। आता मी सुद्धा आस्वाद घेतलेले अतिशय सुंदर जेवण या मंडळाच्या माध्यमातून आहे। डाळ भात भाजी पापड लोणचं मुळ्याची भाजी तुम्ही खाऊ शकताय, आस्वाद घेऊ शकताय। फक्त भोजन झाल्यानंतर अन्नदाता सुखी भव बोलल्याशिवाय राहू नका। आपल्या सर्वांसाठी जबरदस्त खमंग मेजवानी या नवयुवक क्रीडा मंडळ बेजारीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। धन्यवाद। प्रथमतः मी महिला भगिनींचा धन्यवाद देईन, कारण तो भोजन कक्ष पूर्ण गावातील महिला भगिनी पार पाडत आहेत। प्रत्येकाची व्यवस्थित सोय सुविधा तिथे केली जाईल। प्रत्येकाने आस्वाद घ्या आणि आनंद लुटा या स्पर्धेचा। धन्यवाद। ग्राउंड क्रमांक 2 मध्ये थोडा बदल करण्यात येत आहे। ग्राउंड क्रमांक 2 वर यापुढे होणारा सामना प्रगतीश्री गाव व्याघ्रेश्वर धरण। प्रगतीश्री गाव व्याघ्रेश्वर धरण आपल्याला खेळण्यासाठी पहिला पुकार तसेच ग्राउंड क्रमांक 1 वर यापुढे होणारा सामना श्री गणेश देवळा अंबिका मलेघर। आपल्याला पहिला पुकार दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपले संघ जयात तयार ठेवायचे आहे। तिसऱ्या पुकाराला आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। दीपक म्हात्रे सोडकोली, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होण्याची कृपा करावी। तर कोण होणार या स्पर्धेचा भाग्य विधाता? लाजवाब ही स्पर्धा यशाकडे वाटचाल करते। विनायक देवला क्रीडांगण नंबर 1 वर झुंज देते। प्रतिस्पर्धी संघ चॅलेंजर्स कोपर असा हा सामना क्रीडांगण नंबर 2 वर नवयुवक खिडकी 3 वर आपणास पाहायला मिळते। रसिकांचं भाग्य सर्वांना ही स्पर्धा दिवसा उजेडी पाहायला मिळणार आहे। दर्जेदार आयोजन आणि नियोजन युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण घरी बसल्या पाहू शकतो। विनायक देवलांग संघाचा एक नवीन हत्यार सॉफ्टवेअर अपडेट झालेला दिसतोय, मात्र क्षेत्ररक्षण झालंय। या बलदंड शर्यतीला थांबवलं गेले। नवीन खेळाडू आज पाहायला मिळतील, कारण नवीन संघांना सुवर्ण संधी मिळालेली आहे। त्या संधीचा फायदा निश्चितच उठवावा लागेल सर्व नवोदित खेळाडूंना। नेमजसीने परत मातृभूमीला सागरात प्राण तळमळला, त्याचप्रमाणे आज प्रत्येकाचा प्राण निश्चित तळमळणार, कारण सामना दिवसा उजेडी सर्वांना पाहायला। मैदान क्रमांक 2 साठी दुसरा पुकार प्रगतीश्री गाव व्याघ्रेश्वर धरण। क्रीडांगण नंबर 2 वर
श्री विठ्ठल कोपरपाडा शशांक पाटील दर्शन तुम्हाला होईल. रायगड जिल्ह्यात कबड्डीचा थरार पाहत असताना रसिकांची तोबा गर्दी तुडुंब गर्दी या स्पर्धेला होईल. जागा शिल्लक राहणार नाही आणि चढाईसाठी 15 नंबरची जर्सी परिधान खेळू. या खेळाडूने एका चढाईत जर 5 गुण प्राप्त केले सामोरचे रुपेश टक्कीकडून 500 रुपयाचं पारितोषिक. यश यश हो 500 रुपयाचं पारितोषिक खिशातच जातच होते मात्र क्षेत्ररक्षण झालं. नवीनच खेळाडू मी पाहतो सॉफ्टवेअर अपडेट झालेला दिसतोय. पुन्हा देवला मात्र चॅलेंज स्कोप काही क्षेत्ररक्षण आपण केलेला आहात. सुंदर आता झालेली देणगी शैलेश प्रभाकर पाटील यांच्याकडून 510 रुपये. नियोजन योग क्रीडा मंडळ बेजारी त्यांचे आभारी आहे. क्रीडांगण नंबर 2 साठी शशांक पाटील साठी ऑफर आहे. एका चढाईत 5 गुण 500 रुपयाचं पारितोषिक माझ्याकडे असते. शशांक पाटील साठी एका चढाईत 5 गुण 500 रुपये. बघूया खेळूना सुद्धा सुवर्ण संधी आहे. शशांक पाटील एका चढाईत 5 गुण फक्त स्पर्श करावे लागतील. रोख कॅश प्राइज असणार आहे. 64 संघामध्ये आजची स्पर्धा यशाकडे वाढते. खुश खबर आहे बीकेएम क्रीडा मंडळ भाकरवड आयोजित रौप्य महोत्सव निमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रविवार दिनांक 18 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. ही स्पर्धा 32 संघामध्ये खेळवली जाईल. प्रथम क्रमांक 25,000, द्वितीय क्रमांक 15,000, तृतीय आणि चतुर्थ 10,000 रुपये असतील आणि आकर्षक चषक सुद्धा असतील. ही जिल्हास्तरीय स्पर्धेत सर्वांनी सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवायचे. वैयक्तिक बक्षीस, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड, पब्लिक हिरो, सर्वोत्कृष्ट खेळाडू, नवोदित खेळाडू, उत्कृष्ट पंच आपल्यासाठी सुद्धा आहे तो चषक. इथे सुद्धा मी ऑफर लावलेली आहे. जो सर्वोत्कृष्ट पंच ठरेल या स्पर्धेत येईल त्याला माझ्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्याची नोंद मला निश्चितच नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेजारीचे खेळाडू देतील, आयोजक देतील. सुंदर क्षेत्ररक्षण झालं. हो हो चढायांचा थरार मैदानावर. तर आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलं तरी सुद्धा इतिहास. कठीण काळात स्वतःला नेहमी सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. रेडरच्या मस्तकावर दस्तक देणाऱ्या चढाया आज पाहायला मिळतात. सागर पाटील वापर करावा लागेल बलाढ्य खेळाडूचा. आयुष्य जगत असताना कोणी जर तुम्हाला म्हटलं की तू भरपूर बदललास, त्याला सरळ सांगा सॉफ्टवेअर अपडेट झालं. बदलावंच लागेल, कारण
परिस्थिती त्याच पद्धतीची आहे. जर मेहनत घेतली नाही तर तुम्ही कबड्डी पटलावर दिसणार नाही. जो मेहनत करेल तो रायगडच्या मस्तकावर रसिकांच्या हृदयावर नाव करेल, हे विसरू नका. कारण यशाला शॉर्टकट नाही आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही. अनेक नवयुवक आपली मेहनत करताना दिसतात. जरा शरीरयष्टीकडे सुद्धा लक्ष द्या, कारण कबड्डी हा मजबूत शरीरयष्टी, चतुर चाणाक्ष नीतीचा हा खेळ. विनायक देवला अनेक वर्षाचा अनुभव असलेला हा संघ, याच संघानं अनेक खेळाडू जिल्ह्यासाठी दिले ते विसरून जमणार नाही. प्रत्येक गावागावामध्ये हिरे आहेत, परंतु मैदानावर चमकण्यासाठी मेहनत घ्यावी. हो, आता मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहेत पंच आहेत. उतू नका, मातू नका, घेतला वसा उभा ठाकला. काय टीमवर काय सत्यनारायण नवेगाव संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. आता झालेली देणगी नवजीवन महिला मंडळ पेजारी यांच्या कन्या 1100 रुपयाची बरोबर अशी देणगी आलेली आहे. नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेजारी सत्यशाळ रुनेर आहे. एकता ग्रुप 11 पेझारी तर्फे भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा 16 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. प्रथम क्रमांक 15, द्वितीय 10, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक 7 व आकर्षक चषक. ही स्पर्धा 16 तारखेला एकता ग्रुप पेझारी यांच्या माध्यमातून ठेवण्यात आली. वैयक्तिक बक्षीस बेस्ट रेडर, बेस्ट डिफेंडर, पब्लिक हिरो आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू. निमंत्रित 16 संघांना इथे प्रवेश दिला जाईल. धन्यवाद. ग्राउंड क्रमांक 3 वर वीर बजरंग शहापूर, धर्म शहाबाज आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. धन्यवाद आकाश. पुन्हा एकदा मैदानाकडे जातो. जिकरीचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न मैदानावर पाहायला मिळतील. सूर्य जरी आग ओकत असला तर या मैदानावर रायगडचे टायगर थांबणार नाही. जबरदस्त ही स्पर्धा नवजीवन युवक क्रीडा मंडळ पेझारीच्या माध्यमातून आणि वापरला जातोय संघाचा ब्रह्मास्त्र. एका चढाईत 5 गुण 500 रुपये. हो, मधला खेळाडूला मारला. अशा खेळाडूला क्षेत्ररक्षण लावण्यासाठी छाती असावी लागते. याच खेळाडूचा वारंवार वापर दिवलांग संघाला करावा लागेल. हो, अरे रे 15 नंबर एक जबरदस्त खेळाडू आहे. एखाद्याचा चुराडा होईल परंतु खेळ होईल. कुर्सीचा
नाद कबड्डीचा जयंत राहायचा आहे. वीर बजरंग शहापूर, भैरवनाथ शहाबाद, प्रगती श्रीगाव, वागरेश्वर धीरण, वादल शहाबाद, भावीर बेलकरे. दहा 15 क्रीडांगण नंबर 2, क्रीडांगण नंबर 1 8 7. ओहो काय जिकरीचे प्रयत्न यशवंत होईल का, मात्र थांबवलं गेलं. चला चला, क्रीडांगण नंबर 2 वर ज्या संघांना पुकार दिलाय त्यांनी ताबडतोब चला. सामना रंगतदार होईल, कारण दिवलांग संघ 8-7 असा गुण. चॅलेंजर्स कोपर विरुद्ध विनायक दिवलांग असा हा सामना. रसिकांना आनंद होईल. पवित्रासारखा खेळाडू मध्यरक्षकाच्या भूमिकेत. आता मात्र वापर होईल, पण 5 गुण स्पर्श करावे लागतील. 3-2-5 होणार नाही. बघूया, घणाघाती हल्ला उडवला मैदानाच्या बाहेर. मी विनंती करते भाऊ मंत्री सर, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. प्रयत्न छान होता विनायक दिवलांग संघाकडून. त्या दिवशी सुद्धा सर्वांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहायला तळागर संघाचा खेळाडू, बलाढ्य शर्यतीचा खेळाडू, त्याच ताकदीचा खेळाडू विनायक दिवलांग संघामध्ये. बघा, प्रत्येक जण आपल्या गावासाठी योगदान देतोय. तुम्ही 10 वेळा पराभव पत्करा, त्यात दुःख नाही, पण 1 वेळा जरी जिंकलात ना, गाव तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. हे विसरू नका. हा आनंद पैशाने विकत मिळणार नाही. गावासाठी केला त्याच्यासारखा आनंद नाही मित्रांनो. ग्रामस्थ सुद्धा तुम्हाला हातभार, तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी तुमच्या मागे उभे राहतील. मग ती स्पर्धा सकाळी 6 वाजेपर्यंत असली तरी चालेल, परंतु आधारवड हा तुमचा गाव राहिले विसरू. क्रीडांगण नंबर 2 वर चला, ज्या संघांना पुकार दिलेला आहे. प्रगती श्रीगाव, वागरेश्वर धीरण, क्रीडांगण नंबर 2 वर चला. कॅल्क्युलेशन बदलतोय, मैदाना खाली ठेवू नका खेळाडूंनो.
आज खरोखर मला सुद्धा आनंद झाला की नवीन नवीन संघ या शृंखलेमध्ये पाहायला मिळतात. तब्बल 64 संघ आज आपला खेळ दाखवणार आहेत या स्पर्धेमध्ये. जय हनुमान मोरी. डाग नंबर 3 वर रोहित म्हात्रे निखिल म्हात्रेचा संघ पाहायला मिळेल. सन्माननीय मान्यवर त्यांचं शुभागमन या स्पर्धेला झाले. सुस्वागतम वेलकम असणार. 11 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. सन्माननीय आदरणीय सवाई शेठ पाटील एक धडाडीचे व्यक्तिमत्व, एक दानशूर व्यक्तिमत्व यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे. वेलकम असणार. तर चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह कोण होईल? घणाघाती हल्ले जे हनुमान बोरी संघाकडून क्षेत्ररक्षण झालं. बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. त्याचप्रमाणे या रायगड जिल्ह्यात शोभून राहो नवजीवन युवक क्रीडा मंडळ केसरी. छान आयोजन. एक आहेत पंच गुण बलक 10-10. थर्ड रेड जवळ यशस्वी होत होता मात्र डॅश झाली. कमालीचा संघर्ष. चॅलेंजर्स कोपर क्रीडांगण नंबर 2 वा खाली आहे. धेरण श्रीगाव विना विलंब या. आता मात्र 1 गुणांची नाम मात्र आघाडी. चॅलेंजर्स कोपर आणि संघाचा विनायक देवलांग संघाचा वापर केला जाईल. प्रगती श्रीगाव व्याघ्रेश्वर धेरण 2 वर अंतिम पुकार. ओहो प्रयत्न यशस्वी. क्षेत्ररक्षण सुद्धा मेडिकल घ्या. क्रीडांगण नंबर 2 वाघ्रेश्वर धेरण प्रगती श्रीगाव निखिल म्हात्रे. क्रीडांगण नंबर 2 वर दर्जेदार चढाई. तीन वर क्रीडांगण नंबर 2 आणि 3 वर 5-5 चढायांच्या थरार तुम्ही मगासपासून पाहताय. 1 वर सुद्धा तीच परिस्थिती निर्माण होईल असं चित्र दिसतंय. 12-10 क्रीडांगण नंबर 1 चा गुणफलक. क्रीडांगण नंबर 3 वर हो काय चकवा दिला. निखिल म्हात्रे ऑनलाईन. सागर पाटील वर दारोमदार बोनस.
आली रे आली, थर्ड रेड आली. ही सुवर्ण संधी विनायक देवलांग संघासाठी. सागर पाटील नजरहाटी, दुर्घटना घटी पवित्रा. ही मोठी चूक म्हणावी लागेल. पंचांना सुद्धा धन्यवाद द्यावा. सर्वोत्कृष्ट पंचांसाठी आम्ही सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. जबरदस्त स्पर्धा. गुणफलक 13-11. आता आघाडी कुणाकडे? चॅलेंजर्स कोपर 14, विनायक देवलांग 12. हृदयाचे ठोके वाढतील. सामना वापरला गेला. दारूचा एका कडेत 5 गुण 500 रुपये. हो नाही हो, अशा खेळाडूला शृंखला टाकावी लागेल. काही चढाई 14-13. प्रगती श्रीगाव संघ उपस्थित झालेला आहे. धेरण संघ चला. व्याघ्रेश्वर धेरण क्रीडांगण नंबर 1 चा सामना सुद्धा 5-5 रेड कडे जाऊ शकतोय. 14-13. सगळं बदलून ठेवलं. 5 सगळं रेकॉर्डिंग वीर बजरंग शहापूर, भैरवनाथ शहाबाद, गणेश दिवला, अंबिका मलेघर संघाने जयत आहे. आता मात्र विनायक दिवलांग संघाला आपला ब्रह्मास्त्र वापर करावा लागेल. धन्यवाद. सामना झाल्यानंतर मस्त वाजवा. ही सुद्धा सुवर्ण संधी. सागर पाटील मैदानाच्या बाहेर आहे. पवित्रा बाहेर. चुकी घोड चुकी. सामना जाईल का 5-5 रेडवर? विजयाचा शिवधनुष्य पेलायचं असेल. मेहनत अशा तऱ्हेने चॅलेंजर्स कोपर शिटी वाजलेल्या अंतिम विसर झालेली आहे. धन्यवाद.
अध्यक्ष सुधीर पाटील सरांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते एक यथोचित सन्मान करायचा आहे। एक धडाडीचे व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय सवाई शेठ पाटील यांचा सन्मान होते व्यासपीठावर। एक दानशूर एक जबरदस्त कर्तृत्व आणि नेतृत्व सवाई शेठ पाटील शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असं हे व्यक्तिमत्व त्यांचं यथोचित सन्मान। पायी जीव असलेली शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोडाल पण देऊन सन्मान केला। धन्यवाद। हा सन्मान स्वीकारला होता। धन्यवाद सवाई शेठ पाटील। जो सामना झाला चॅलेंजर्स कोपर यामुळे चॅलेंजर्स कोपर असं 3 गुणांनी विजय झाला।